रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तब्येत काय म्हणते? छान आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या रणधुमाळीमध्ये सध्या तुम्हाला काय चित्र कसं वाटतंय? एकंदर राजकीय परिस्थिती पाहता आणि खऱ्या अर्थानं मी गेल्या 40 वर्षापासून पांडुरंग पवार साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांना पाहतोय आणि विकास पुरुष ज्यांना म्हटलं जातं, प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरती रस्ते, त्याहीपेक्षा ज्या गावामध्ये जे जे मंदिर कुठल्याही देवाचं असो, पण सभागृह माती पांडुरंगाचंच म्हणजे पांडुरंग पवारांनीच मंजूर करून आणलेलं आहे. अगदी शेवटच्या ज्या वेळेला आचारसंहिता लागायची होती त्या दिवशी सुद्धा 17 सभागृह पवार साहेबांनी मंजूर करून आणले. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हा रस्ता सुद्धा पवार साहेबांनीच केलेला आहे. आणि खरं तर आज परिस्थिती, एकंदर राजकीय परिस्थिती पाहता जनतेने, सर्वसामान्य नागरिकांनी, हा माणूस असा आहे का प्रत्येक वाडी वस्तीवरती, प्रत्येक अगदी गरीब कुटुंबातल्या याच्यापासून आम्ही आता दशक्रियेमध्ये, कांदळी गावामध्ये असो, कुठेही असो, प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी हजर राहणारा माणूस म्हणजे पांडुरंग पवार. आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या कांदळी गावामध्येच नाही, आता मी माझ्या कांदळी गावापुरतंच बोलेल, रस्ते असो, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सभागृह असो, ही सर्व सभागृह किंवा जो विकास आहे, पाण्याची व्यवस्था असो, सर्व पांडुरंग पवार साहेबांनीच केलं. आणि म्हणून आम्ही एक विकास पुरुष म्हणून कुठलाही पक्ष आणि हे न बघता आम्ही उमेदवार कविताताई पवार यांच्या पाठीमागे ठामपणे विकास म्हणून उभे आहोत. मला हा प्रश्न विचारायचा आहे, मग जुन्नरच्या जनतेने जसा अपक्ष आमदार निवडून दिला तसा आपल्या जिल्हा परिषद अपक्ष निवडून देणं का नाही? रिक्षा जर आमदार निवडून देऊ शकते तर रिक्षा जिल्हा परिषद सदस्य का निवडून देऊ शकेल? आणि एकंदर आम्ही परिस्थितीचा जो आता गावागावामध्ये अंदाज घेतोय, आमची रिक्षा सुसाट जावेल हा मला 100% विश्वास आहे. बरं, तुम्ही आता म्हणताय तुम्हाला विश्वास आहे, तर या कविताताईंकडून तुमच्या काय काय अपेक्षा असणार आहेत? आता कविताताईंबद्दल काय बोलावं? परवाच्या दिवशीच म्हणजे 4-5 दिवसावर पवार साहेबांची आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये संपूर्ण कॉलेजचं व्यवस्थापन जे मॅनेजमेंट आहे ते कविताताई बघतात. त्या कम्प्युटर इंजिनियर आहेत. आणि दुसरं म्हणजे महिला सबलीकरण त्यांनी चांगलं केलंय, विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेत. आणि अजूनही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, जे जे करायचं आहे, आणि घरातच विकास पुरुष असल्यामुळं त्यांना कोणता सल्ला घ्यायची गरज नाही. घरामधूनच त्यांना सर्व 15 वर्षापासून त्यांचं लग्न झाले. सर्व पांडुरंग पवार साहेबांकडून चांगले संस्कार त्यांच्यावरती झालेत हे मला वाटतं. मी नेहमी सांगतो, एक मत गावाला, एक मत देवाला. देवाला म्हणजे पांडुरंगाला आणि एक मत गावाला, असं मी प्रत्येकाला माझ्या पद्धतीने सांगतो. कारण शेवटी गावचा उमेदवार आहे, त्यालाही मदत केली पाहिजे. पण विकास पाहिजे असेल तर आदरणीय पांडुरंग पवार साहेब म्हणजे कविताताई पवार. नक्कीच पांडुरंग पवार साहेबांका पाहून हे मतदान नक्कीच होणार आहे. कारण त्यांनी जो विकास केलेला आहे संपूर्ण गावामध्ये असेल किंवा संपूर्णपणे. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची की ज्या वेळेला 8-9 वर्ष या आमच्या गटाला कोणीच मालक नव्हता आणि पालकत्व त्यांचा काही संबंध नसता, पांडुरंग पवार साहेबांनी याचं पालकत्व 8-9 वर्ष सांभाळलं. त्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या याच्यातून कामे आणून विकास कामं त्यांनी केली. आणि म्हणून सर्वसामान्य नागरिक त्यांच्याच पाठीमागे उभे राहतील हे मला ठाम विश्वास आहे. बरं, एक नागरिक म्हणून एक प्रश्न विचारतो. पांडुरंगजी पवार साहेब आहेत, आता त्या विषयावरती खूप ओहापोह झालेला आहे, परंतु त्यांच्यावरती पक्षाचा एक अन्याय झाला आहे म्हणून सुद्धा सामान्य नागरिक जे आहेत ते पेटून उठलेत का? आता खरं तर हा विषय बोलण्यासारखा नाही आहे, पण खरं तर 40 वर्ष ज्या माणसांनी जनतेची सेवा केली, 8-9 वर्ष ह्यांचं पालकत्व सांभाळलं या गटाचं, जिल्हा परिषद गटाचं, आणि त्यांच्यावरती आता घराणेशाही जर तुम्ही म्हणता तर आता मी जुन्नरच्या वरती एक उमेदवार आहे, नाव नाही घेत मी, त्यांच्या घरामध्ये तुम्ही तिकीट दिलं, ते तर पक्ष बदलून आले तरी सुद्धा तुम्ही त्यांना तिकीट दिलं. आणि मग पांडुरंग पवारने काय केलं असं की ज्यांना तिकीट देऊ नये? आणि घरामध्ये जर परंपरा आज पक्ष म्हणून जो चेहरा आहे तो आदरणीय पांडुरंग पवार साहेबांचाच होता आणि आहे. आणि म्हणून पांडुरंग साहेबांच्या माध्यमातून आदरणीय कविताताई पवार यांना 100% मतदान होईल याचा मला विश्वास आहे. म्हणजे 100% मतदान होईल असं? आणि दुसरी एक गोष्ट अशी की आम्ही वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आणि पांडुरंगजी पवार साहेब वारकरी संप्रदायाचे, आणि तो एक कुठंतरी आम्हाला एक प्लस पॉईंट आहे की वारकरी संप्रदायाचा माणूस इतकं चांगलं काम करू शकतो. त्यांच्यावरती संस्कार आहेत, देवावरती विश्वास आहे आणि नावही पांडुरंग आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे 100% उभे आहोत. म्हणजे वारकरी संप्रदाय हा पांडुरंगजी पवार साहेबांच्या सुनेच्या मागे 100%. कारण पांडुरंग पवार साहेब निमगावामध्ये इतका मोठा वारकऱ्यांकरता कार्यक्रम घेतला. संपूर्ण जुन्नर तालुक्यातले वारकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित, सर्वसामान्य वारकऱ्यांचा, कीर्तनकारांचा यांनी सत्कार केला. आणि ती कुठंतरी भावना त्यांच्यामध्ये, वारकऱ्यांमध्ये जागृत आजही आहे. बरं, मला अजून एक प्रश्न आहे शेवटचा. जे विरोधक आहेत
ते म्हणतात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं दुःखद निधन झालं, आपल्या महाराष्ट्रावरती नवे नवे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, याच्यामुळे विकासाला कुठेतरी आता खीळ बसणारच आहेत. पण ते असा प्रचार करतात की घड्याळाला मत, म्हणजे अजयदादांना खरी श्रद्धांजली. याच्याकडे कसं पाहता? खरं तर हा भावनिक मुद्दा आहे, पण अजितदादा गेले याचं सर्वसामान्य जनतेला पक्षविरहित दुःख आहे. ते सर्वांना आहे, आम्हाला आहे, सर्वांनाच आहे. पण मला वाटतं हा भावनिक मुद्दा करू नये आणि विकासाकडे बघून हा हे मतदान व्हावं असं मला सर्वसामान्य जनतेला सांगावं वाटतं. बरं, मग लोकांनी मतदाराने उमेदवार निवडताना उमेदवार म्हणजे माणूस पाहायचा, पक्ष पाहायचा की काम पाहायचं? दोन गोष्टी आहेत. पक्ष मला नाही सांगता येणार, पक्षांचं काय परिस्थिती झालेली आहे तुम्हाला माहिती, मी सांगायची गरज नाही. पण उमेदवार, सुशिक्षित उमेदवार, कामाचा उमेदवार आणि पांडुरंग पवारांचं काम, त्यांना उमेदवारांना असं त्यांचं मार्गदर्शन आणि कविताताई चुकीच्या मार्गाने जातील असं मला बिलकुल वाटत नाही, कारण त्यांच्या घरामध्ये त्यांच्यावरती संस्कार आहेत. चालतंय, तुम्ही आमच्याशी बातचीत केली, तुमचा अमूल्य वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद.